नमस्कार प्रेक्षक आपल्यासोबत आहेत सुरेश जोशी यांच्या जे ऋषिकेश परिवार आहे हा या ऋषिकेश परिवारातर्फे आपल्या आदिवासी भागामध्ये रानभाजी महोत्सव हा आयोजित केला जातो। विशेषतः आदिवासी भागांमध्येच त्यांचं लक्ष असतं आणि त्या ठिकाणी आपल्या आदिवासी भागामध्येच हा महोत्सव आयोजित केला जातो। तर त्यांच्याकडून आपण विचारून घेणार आहोत की रानभाजी महोत्सव ठेवण्यामागचं कारण किंवा उद्याचं स्वरूप कसं असणार आहे, रानभाजी स्टॉल जो उद्या लागणार आहे त्यामध्ये स्टॉल किती असणार आहेत हे सर्व जाणून घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। उद्या जो रानभाजी महोत्सव आहे तर त्याच्यामध्ये त्याची रूपरेषा कशी असणार आहे? रानभाजी महोत्सव हा नाणेघाट या ठिकाणी आयोजित करत असताना या महोत्सवाचं जे वर्ष आहे तर ते 11 वर्ष असणार आहे। 2014 सालापासून हा महोत्सव नाणेघाटमध्ये आम्ही अगदी दरवर्षी सालाबादप्रमाणे न चुकवता त्या ठिकाणी आयोजित करत असतो। या महोत्सवाचं घेण्यामागचं जे उद्देश आहे तर आदिवासी भागामध्ये असणारी जी वनसंपदा आहे, वनोपज आहे, तर त्या वनोपजापासून त्या भागामध्ये तरुणांच्या हाताला कुठे रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्या ठिकाणी रानभाजी महोत्सवाचं आयोजन करत असतो। हे रानभाजी जो महोत्सव आहे हा विशेषतः आदिवासी भागांमध्येच आयोजित केला जातो। आता तुमच्या 10 वर्ष पूर्ण होत आहेत, जे वर्ष आहे ते 11 वर्ष चालू आहे, तर आदिवासी भागांमध्येच का घेतलं जातं? आदिवासी भागामध्ये घेण्याचा उद्देश असा आहे की आदिवासी भागामध्ये निसर्गाने संपन्न झालेला जो प्रदेश आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने सांगता येईल की जी वनस्पती आहे ती प्रत्येक वनस्पती कोणत्या ना कोणत्या दृष्ट्या ही उपयोगी आहे। त्यामध्ये आयुर्वेदिक दृष्ट्या उपयोगी असेल, ती खाण्याच्या निमित्तानं उपयोगी असेल आणि त्यामध्ये रानभाज्या ज्या असतात त्या अतिशय दुर्मिळ आणि दुर्गम भागामध्ये ते येत असतात आणि ह्या रानभाज्या वर्षातून अगदी ठराविक वेळेलाच त्या ठिकाणी ते उपलब्ध असतात। या रानभाज्या खाल्ल्यामुळे माणसाचं जे आयुर्मान आहे ते नक्कीच वाढण्यास मदत होणार आहे। रानभाज्या खाल्ल्याच्या नंतर माणसा शरीरामध्ये असणारे जेवढे काही विकार असतील ते विकार सुद्धा म्हणजे कमी होतील किंवा बऱ्याच वेळेला ते नष्ट सुद्धा होतात आणि म्हणून रानभाज्या खाणं हे नक्कीच या ठिकाणी महत्त्वाचं आहे। कारण हे कोरोनाच्या नंतर किंवा कोरोनाच्या काळामध्ये हे आपल्या सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे। या रानभाजी महोत्सवामध्ये किती स्टॉल असतात साधारणतः? रानभाजी महोत्सवामध्ये नक्कीच अगदी 125 ते 150 पेक्षा छोटे मोठे स्टॉल त्या ठिकाणी असतील। हे रानभाजी स्टॉल जे असतात यांच्याकडून कुठल्या प्रकारे फी आपण घेतली आहे? रानभाजी स्टॉलमध्ये फी घेण्याचा आमचा कोणताही उद्देश नाहीये, परंतु त्या ठिकाणी रानभाजी स्टॉल यावेत, त्या ठिकाणी त्यांची व्यवस्थित अशी मांडणी व्हावी, त्यांची नोंदणी व्हावी, त्यांचा रेकॉर्ड व्हावं या उद्देशाने आम्ही पण त्यांची नोंदणी करत असतो। याच्यामधून काय असं म्हणजे तुम्ही नंबर वगैरे काढता किंवा काही ते जे रानभाजी घेऊन येतात तर त्यांच्यासाठी काही बक्षीस वगैरे किंवा काय असतं? हो, रानभाजी महोत्सवामध्ये जे स्टॉलची मांडणी असेल त्या ठिकाणी आम्ही पाककला असं नाव दिलेलं आहे आणि त्या निमित्ताने एक स्पर्धा आयोजित केलेली आहे, पाककला स्पर्धा, आणि त्या पाककला स्पर्धेमधून आम्ही त्या ठिकाणी नंबर काढण्याचं आमचं त्यावेळेचं नियोजन राहतं। यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या भाज्या असतात? यामध्ये आता सिजनेबल भाज्या आहेत, ज्या वेळेला पावसाळा चालू होतो तर त्या पावसाळा सुरू होण्याच्या काळातल्या वेगळ्या भाज्या असतात, पाऊस जुलै ऑगस्ट मधल्या वेगळ्या भाज्या असतात आणि आता हा पावसाळ्याचा शेवटचा कालावधी आहे त्यामुळे यावेळच्या ज्या काही भाज्या असणार त्या वेगळ्या असेल। त्यामध्ये चिचोडाची भाजी असणार आहे, चाव्याचा जो बार आहे तो असेल किंवा जे काही आयुर्वेदिक प्रकारचे कंद असतात त्या कंदांपासून पण ची काही भाजी होते। असे म्हणजे एक 15-20 प्रकारच्या भाज्या म्हणजे आत्ता ज्या उपलब्ध आहेत तर त्या भाज्या त्या ठिकाणी नक्कीच आहेत, नक्कीच असणार आहेत। याच्या सोबतीला या ठिकाणी या भागामध्ये जे काही कडधान्य असतात, कडधान्य मग त्याच्यामध्ये अगदी वाल असेल, त्या ठिकाणी हुळगा असेल, त्या ठिकाणी म्हणजे परंपरागत पूर्वी जे काही कडधान्य होत होते, नाचणी असेल, तांदूळ, जुना तांदूळ, अगदी आंबेमोर असेल, रायबोग असेल, खडके असेल, अशा पद्धतीचा जो पूर्वीचं वाण होतं ते सगळे तांदूळ त्या ठिकाणी असणार आहेत। ज्या महिला आहेत बचत गटाच्या महिला, त्या बचत गटाच्या महिला काही प्रॉडक्ट बनवतात त्या सेंद्रिय धान्यापासून बनवतात, तर अशा महिला बचत गटाचे स्टॉल पण त्या ठिकाणी उभारणार आहेत। त्याचबरोबर रानामध्ये असणारे जे काही मध असेल, त्या भागामध्ये जे काही दुग्ध व्यवसाय आहे त्या दुग्ध व्यवसायापासून बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी दुधाचे प्रॉडक्ट बनवतात, उदाहरणार्थ खवा असेल तर हे सगळे त्या ठिकाणी विक्रीला असेल। त्याचबरोबर त्या भागामध्ये बनवणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत बांबूच्या पासूनच्या असतील तर त्या वस्तूंचं विक्रीचं त्या ठिकाणी पण एक आम्ही प्रदर्शन आयोजित करत असतो दरवेळेला। यावेळेला नक्कीच चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे। धन्यवाद। तर प्रेक्षकांना उद्या हा या रानभाजी महोत्सवाचं आयोजन आहे आणि जे नैसर्गिक भाज्या आहेत
आपल्या विशेषतः आदिवासी संस्कृती ज्या आहेत त्या आदिवासी खाद्य संस्कृती या विविध प्रकारच्या भाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी उद्या रानभाजी महोत्सव नाणेघाट या ठिकाणी आपण नक्कीच भेट द्या. पाहत राहा शिवजन्मभूमी टाइम्स जुन्नर.